Hello everyone, welcome back to Jimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहिजे जे की 2020 या इयर मध्ये विचारलेले. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 44. आपण याला दोन व्हिडिओज मध्ये शिकू, दोन पार्ट्स मध्ये करू. 25 क्वेश्चन्स अँड रिमेनिंग क्वेश्चन्स एका पार्ट मध्ये जातील. सो लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. द ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल्स, कारण आपल्याला माहिती आहे की ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होऊनच बॉन्ड बनतो. द ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ CBr बॉन्ड इन विनाइल ब्रोमाइड इज. विनाइल ब्रोमाइड एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड मध्ये CBr बॉन्ड आहे. हा CBr बॉन्ड बनण्यासाठी कोणते दोन ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झाले? पहिला तर आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. विनाइल ब्रोमाइड. विनाइल हे नाव तेव्हाच येईल जेव्हा ज्या कार्बनने डबल बॉन्ड बनवलेला आहे त्याच कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे. आय रिपीट, विनाइल हा वर्ड तेव्हाच येतो जेव्हा ज्या कार्बनने डबल बॉन्ड बनवलाय त्याच कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे आणि आता आपला फंक्शनल ग्रुप आहे ब्रोमाइड. सो Br लागलं. कार्बन डबल बॉन्ड कार्बन सोबतच बनवतो. बाकीचे हायड्रोजन बॅलन्स करून घ्याल. आता या कार्बनने दोन बॉन्ड बनवलेत सो उरले दोन हायड्रोजन. तीन बॉन्ड बनवलेत सो उरलेला एक आहे हायड्रोजन. CH2 डबल बॉन्ड CHBr. दिस इज स्ट्रक्चर ऑफ विनाइल ब्रोमाइड. या विनाइल ब्रोमाइड मध्ये हा जो CBr बॉन्ड आहे हा बॉन्ड बनण्यासाठी कोणते दोन ऑर्बिटल्स ओव्हरलॅप केलेले आहेत? तर कार्बनचं हायब्रिडायझेशन आपल्याला सरळ इथून सांगता येईल. कार्बनने डबल बॉन्ड बनवलेला आहे सो हायब्रिडायझेशन इज sp2. आणि ब्रोमीन हा एलिमेंट ऑफ ग्रुप 17 आहे. तर ग्रुप 17 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन असतं NS2Np5, कारण एक इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे कमी असतो टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. आता हे कोणता P इनकम्प्लीट आहे त्यांचा? S मध्ये तर दोन्ही इलेक्ट्रॉन फिल्ड आहेत, पेअर्ड आहेत, पण P मध्ये तीन ऑर्बिटल असतात, Px, Py, Pz. कोणता अनपेड इलेक्ट्रॉन आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड. फोर्थने केलं पेरिंग, फिफ्थने केलं पेरिंग, पण मात्र सिक्स्थ इलेक्ट्रॉनच नसल्यामुळे हा Pz ऑर्बिटल याचा अनपेड आहे, पेरिंग करेल आणि बॉन्ड बनवेल. कोणता Pz आहे तो? कोणत्या ग्रुपमध्ये असतो ब्रोमीन? तर आपल्याला ग्रुप 17 चे एलिमेंट्स माहिती आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाइन. फ्लोरीन इज एन एलिमेंट ऑफ ग्रुप 2, तर याचा 2Pz ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन असेल. क्लोरीन थर्ड पिरियडचा आहे सो 3Pz. ब्रोमीन फोर्थ पिरियडचा आहे 4Pz. आयोडीन फिफ्थ पिरियडचा आहे 5Pz अँड सो ऑन. आपल्याला ब्रोमीन विचारलेलं आहे सो ब्रोमीनचं फोर्थ पिरियड मध्ये असल्यामुळे 4Pz ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. इट विल गो ओव्हरलॅपिंग विथ sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन टू फॉर्म CBr बॉन्ड. सो आन्सर असणार आहे sp2 4Pz, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट? अशा वर्ड्स वरती फोकस करायचं. नॉट करेक्ट इन हायब्रिडायझेशन. थोडीशी हायब्रिडायझेशनची कॉन्सेप्ट सांगते आधी. आपल्याला माहिती आहे की कार्बन ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन असतं 1s2 2s2 2p2. जर याची ग्राउंड स्टेट हायब्रिड ऑर्बिटल्स ड्रॉ करायचे झाले किंवा ग्राउंड स्टेट ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करायची झाली तर तुम्ही असं काहीतरी ड्रॉ करता. S मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स फिल केले जातात.
क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट इन हायब्रिडायझेशन. सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं शॉर्ट मध्ये हायब्रिडायझेशन काय आहे ते चेक करू. कार्बनचा एटॉमिक नंबर किती आहे? 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन काय असेल? 1s2 2s2 2p2. एम आय करेक्ट? त्याचा ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करू. ऑर्बिटल डायग्राम म्हणजेच 1s म्हणजे तुम्ही 1 बॉक्स काढाल, 2s म्हणजे अगेन 1 बॉक्स आणि p म्हणजे 3 बॉक्स. तर या एका बॉक्सला आपण ऑर्बिटल असं म्हणतो. याचं नाव आहे 1s, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. याचं नाव आहे 2s, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. याला थोडंसं बायफर्केट करू. हा 2px आहे, तर हा 2py आहे आणि हा 2pz आहे. इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग करू. त्याच्यामध्ये 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 2p2 आहे, त्यातला 2px1 जाईल आणि 2py मध्ये 1 इलेक्ट्रॉन जाईल. समजलं? सो व्हीबीटी सांगते, व्हॅलन्स बॉन्ड थेअरी सांगते, जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच बॉन्ड बनतात. मग कार्बनकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, तर कार्बन फक्त आणि फक्त 2च बॉन्ड बनवू शकतो. बट आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतोय, आपल्याला माहिती आहे कार्बन 4 बॉन्ड बनवतो. कार्बनने 4 बॉन्ड कसे बनवले हे जर एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्हाला हायब्रिडायझेशन ही कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. हायब्रिडायझेशन मध्ये सगळ्यात पहिली स्टेप होते एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. एखादा इलेक्ट्रॉन जर आतमध्ये पेअर्ड आहे आणि बाहेर त्याला वॅकंट ऑर्बिटल दिसतं, तर तो वॅकंट ऑर्बिटल मध्ये शिफ्ट होऊ शकतो. रिपीट करते, एखादा इलेक्ट्रॉन जर आत पेअर्ड आहे बट बाहेर त्याला वॅकंट ऑर्बिटल दिसतं, तर तो शिफ्ट होऊ शकतो आणि शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे? ऑर्बिटल डायग्राम बदललेली दिसेल. 1s2 ऍज इट इज, पण 2s मध्ये एकच इलेक्ट्रॉन, कारण तो इलेक्ट्रॉन कुठे गेला आता? 2pz मध्ये. समजलं काय झालं? एक इलेक्ट्रॉन 2s मधून 2pz मध्ये गेला. आता किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 4. या मोमेंटला 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 4 बॉन्ड बनू शकतात. पण 4 बॉन्ड जर आत्ताच बनले, दिस इज एक्साइटेड स्टेट, एक इलेक्ट्रॉन तिकडे गेला. नॉर्मल विदाउट एक्साइटेशन जे असतं त्याला म्हणायचं ग्राउंड स्टेट. एक इलेक्ट्रॉन एक्साइट केला की बनलं एक्साइटेड स्टेट. बट एक्साइटेड स्टेट नंतर इम्पॉर्टंट स्टेप असते हायब्रिडायझेशन, म्हणजेच हे ऑर्बिटल एकमेकांच्या मध्ये मिक्स होतात सो दॅट इक्वल एनर्जी अँड इक्वल शेपचे नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स बनू शकतील. कारण आपल्याकडे बघा इथे काय दिसतंय? वी हॅव 1s अँड 3p हॅव्हिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इथे ड्रॉ करते. वी हॅव 1s, s इज स्पिअरिकल, आणि 3p आहे. कोणते 3p आहेत? px आहे, py आहे, pz आहे. हे 4 ऑर्बिटल्स आपल्याकडे. बॉन्ड बनायला लागला तर 4ही बॉन्ड वेगवेगळे बनतील. मग मिथेनचे जे 4 बॉन्ड आहेत ते वेगळे नसतात. ऑल आर ऑफ इक्वल लेंथ, ऑल आर ऑफ इक्वल एनर्जी, म्हणजे हे ऍज इट इज ऑर्बिट बॉन्ड बनवत नाही. तर काय करतात? हे 4 मिक्स होतात, इंटरमिक्स होतात, रिकास्ट होतात आणि 4 नवीन ऑर्बिटल्स बनवतात. एस पी सारखा दिसायला लागतो थोडाफार आणि पी एस सारखा दिसायला लागतो. हे डंबेल आहे पी सारखं आणि हे छोटा स्पिअरिकल. एस असा दिसतो. सिमिलरली हा पी पण असा दिसायला लागेल, हा वाला पी पण असा दिसायला लागेल, हा वाला पी पण असा दिसायला लागेल. सो टोटल असे शेपचे 4 नवीन ऑर्बिटल्स बनतात, पण ते 4 असे अरेंज्ड असणार. 4 असतील तर दे आर अरेंज्ड इन टेट्राहेड्रल मॅनर. सो कार्बनच आहे, मी दुसरं काहीच घेतलेलं नाहीये. कार्बनचे 4 ऑर्बिटल ओव्हरलॅप होत आहेत, इंटरमिक्स होत आहेत, रिकास्ट होत आहेत टू फॉर्म 4 न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स अरेंज्ड इन अ टेट्राहेड्रल मॅनर. सो इथे बॉन्ड बनतोय का? नाही. बॉन्ड कधी बनतो? वेन दे अंडरगो हायब्रिडायझेशन. 1s 3p intermix, recast and then forms 4 new orbitals called as sp3 hybrid orbital. मग मॅम याचं काय राहिलं? आत जो आहे तो ऍज इट इज 1s2 डज नॉट टेक पार्ट इन केमिकल बॉन्डिंग. कारण हायब्रिड कोण आहे? 2. हायब्रिड ने व्हॅलेन्स कोण आहे? 2. सो 1 हे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत and inner electrons does not take part in a chemical bonding. So this is how hybridization takes place. आता each and every option आपण वाचत जाऊ.
फर्स्ट मध्ये म्हणताय देर शुड बी व्हेरी लिटिल एनर्जी डिफरन्स इन एनर्जी ऑफ इन्व्हॉल्विंग ऑर्बिटल्स. जे ऑर्बिटल मिक्स होणार आहेत, जसं की हा कोण होता 2s, हे कोण आहे 2px, हा कोण आहे 2py आणि हा आहे 2pz. 2 म्हणजे सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबरला बिलॉंग करतात. सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबरला बिलॉंग करत असतील तर त्यांची एनर्जी नियरली सेम आहे. ठीक आहे. सेकंड, द शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इज ॲज दॅट ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल पहिला बघितला तर स्पिअरिकल आहे, बाकीचे 3 बघितले तर ते डंबेल शेप आहे. बट जर तुम्ही न्यू हायब्रिड ऑर्बिटल बघितलं तर ते टेट्राहेड्रल आहे. सो हे वाक्य करेक्ट नाहीये. द शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इज सेम ॲज दॅट ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. नो, इट इज नॉट करेक्ट. ऑप्शन नंबर बी. सी आणि डी वाचून येऊ. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड किती बनले? 1 2 3 4 is equal to number of atomic orbitals 1 2 3 4. जेवढे atomic orbitals overlap करतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल्स बनवतात. दिस इज ऑल्सो ट्रू. ऑर्बिटल्स ऑफ एन ॲटम ओनली अंडरगो हायब्रिडायझेशन. कार्बन ॲटमच आहे, बाकी दुसरा कुठला ॲटम घेतला का आपण? नाही. सो एकच ॲटमचेच ऑर्बिटल्स एकत्र येतात. एकच ॲटम त्याचेच ऑर्बिटल्स एकत्र आले की हायब्रिडायझेशन बनतं. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. नॉट करेक्ट कोण होता? ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन रिझल्ट्स इन ट्रायगोनल जॉमेट्री. ट्रायगोनल म्हणजे एक सेंटरला असतो आणि 3 बॉन्ड असे बनलेले असणार आहेत. लोन पेअर तर नसतेच त्याच्यामध्ये. जर 3 बॉन्डच असतील तर हायब्रिडायझेशन काढतो कसं आपण? लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. लोन पेअर तर 0 झाली, बॉन्ड पेअर किती होणार आहेत? 3. आन्सर आलं 3. 3 ऑर्बिट एकत्र आणा. sp2 हायब्रिडायझेशन. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. इन गॅस फेज HOH डायहेड्रल बॉन्ड अँगल इन H2O2. H2O2 म्हणजे पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइडचं स्ट्रक्चर हे आपल्या ओल्ड सिलेबसला बिलॉंग करतं, त्यामुळे तुम्ही इथून डायरेक्टली त्याला स्किप करू शकता. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट पॅरामॅग्नेटिक इन नेचर. आता तुम्हाला एमओटी ड्रॉ करून हे फाइंड आउट करायचं बिलकुल नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर हा ॲज इट इज थेरॉटिकल स्टेटमेंट आहे क्लास 12च्या बुकमध्ये. क्लास 12 मध्ये आपण पहिला टॉपिक शिकणार आहे सॉलिड स्टेट. सो इथे एक स्टिकी नोट लावून ठेवा की दिस क्वेश्चन बिलॉंग्स टू द चॅप्टर सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सगळ्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही फाइंड आउट पण करू शकता. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एवढंच माहिती आपल्याला ऑक्सिजनच्या एमओटी मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. तुम्हाला कॉपरचा जर ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 29. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असतं अर्गॉन. एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 3d10 4s1. कॉपर मधून आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे आहेत तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कशी बनेल? अर्गॉन. 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा, आउटर मोस्ट मधून पहिला इलेक्ट्रॉन जाणार आणि मग 3d9. जर त्या डी मध्ये 9 इलेक्ट्रॉन्स असतील पण डी ची कपॅसिटी किती असते? टू गेट 10 इलेक्ट्रॉन्स आहेत किती? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. देयर इज 1 unpaired electron. If there is 1 unpaired electron, then Cu plus 2 is also paramagnetic in nature. Similarly, आपण Fe plus 3 ऑप्शन चेक करू. Ion, atomic number 26, electronic configuration argon 3d6 4s2. जर Fe plus 3 स्टेट मध्ये तर 3 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायला लागतील. आधी आउटर मोस्ट मधून 2 रिमूव्ह करा, 0 झाले. ठीक आहे, 2 बाहेरून गेले, 1 आतून. 3d5 ड्रॉ करायची पण गरज नाही. डी ची कपॅसिटी असते टू गेट 10 इलेक्ट्रॉन्स, त्यातले 5 भरलेत म्हणजे 5च्या 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इट इज एक्झाम्पल ऑफ पॅरा. बट खूप अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर आपण त्याला फेरोमॅग्नेटिक असं म्हणू शकतो.
अनपेड इलेक्ट्रॉन 1, 2, 3 असतील तर पॅरा. खूप जास्त म्हणजे 5 अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर त्याला फेरोमॅग्नेटिझम म्हणायचं. सो राहतो एकच ऑप्शन आता, बेन्झीन. बेन्झीन इज अन एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक. बेन्झीन कशाचं एक्झाम्पल असतं? डायमॅग्नेटिक. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज 0 बॉन्ड ऑर्डर? सगळ्यांच्या बॉन्ड ऑर्डर लिहूया. O2 म्हणजे बॉन्ड ऑर्डर 2 आहे. He2, हिलियम इज इनर्ट गॅस. तो कसं काय बॉन्ड बनवेल? बॉन्डच नाही बनवणार. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू 0. सो हाच ऑप्शन करेक्ट आहे. N2, 2 नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. सो बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू 3. H2, 2 हायड्रोजन मध्ये एक बॉन्ड असतो. सो बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू 1. सगळ्यांचे बॉन्ड ऑर्डर लर्न पण पाहिजेत, सोबत हे माहिती पाहिजे इनर्ट गॅसेस बॉन्ड बनवत नाहीत आणि जर ते बॉन्ड बनवत नसतील तर बॉन्ड ऑर्डर 0. क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फाउंड इन हायब्रिडायझेशन? फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. ट्रू आहे हे. सिग्मा बॉन्ड पण बनतो आणि पाय बॉन्ड पण बनतो. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आत्ताच सांगितलं, एक S3P मिक्स झाले, रिकास्ट झाले आणि sp3 बनलं. एक्साइटेशन पण असतं. ट्रू. लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस होत नाही किंवा गेन नाही होत, ते होतं आयोनिक बॉन्ड मध्ये. सो ऑप्शन नंबर डी हे फॉल्स स्टेटमेंट आहे. आपल्याला विचारलंय विच इज नॉट ट्रू. सो करेक्ट काय टिक करायचे आपल्याला? ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज बॉन्ड लेंथ ऑफ CH इन अल्केन्स? जर तुम्ही कोणताही अल्केन घेतला, मिथेन घ्या, इथेन घ्या, ब्युटेन घ्या, प्रोपेन घ्या, तर त्याची CH ची बॉन्ड लेंथ विचारली आपल्याला. जर टेक्स्टबुक बघितलं तर टेक्स्टबुक मध्ये गिवन व्हॅल्यू दिली आहे. CH चं जे काही बॉन्ड लेंथ आहे दॅट इज 107 पिकोमीटर. बट इथे ऑप्शन्स मध्ये ते कुठेही व्हॅल्यू मॅच नाही होत आहे. सो जवळपास जी व्हॅल्यू आहे ती आहे 112 पिकोमीटर. त्यासोबत हे पण लक्षात ठेवा, अल्केन्स मध्ये जो C सिंगल बॉन्ड C आहे त्याची बॉन्ड लेंथ असते 154 पिकोमीटर. विचारू शकतात आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. त्यासोबत हे पण लक्षात ठेवा, जर अल्किन्स मध्ये विचारलं, कारण अल्किन्स मध्ये काय असणार आहे? C डबल बॉन्ड C आणि यांची बॉन्ड लेंथ विचारली तर ऍव्हरेज करायला लागेल आपल्याला. ते ऍव्हरेज येतं 133 पिकोमीटर. सोबत हे पण लक्षात ठेवा, बेन्झीन मध्ये तर सिंगल बॉन्ड पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे. बट तुम्हाला हेही माहिती आहे की तिथे रेझोनन्स असतो, त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की सिंगल बॉन्ड विचारलं तर आन्सर काय द्यायला पाहिजे? 154 आणि डबल बॉन्ड विचारलं तर आन्सर द्यायला पाहिजे 139. पण असं नाहीये. रेझोनन्स मुळे काय होतं, दोघांचा परत ऍव्हरेज बनतो आणि जर बेन्झीन मध्ये कोणतीही बॉन्ड लेंथ विचारू देत, ही विचारू देत किंवा इथून पुढे ई विचारू दे, एनी, तर आन्सर असणार आहे 138 किंवा 139 पिकोमीटर. ऍव्हरेज आहे. कोणतीही बॉन्ड विचारू देत, सिग्मा विचारू देत, पाय विचारू देत, 138 पिकोमीटर, 138 पिकोमीटर, 138 पिकोमीटर. लक्षात ठेवा, अल्केन्स मध्ये C सिंगल बॉन्ड C 154, अल्कीन मध्ये 2 बॉन्ड आहेत, कमी होईल त्यांची बॉन्ड लेंथ 133. बेन्झीन मध्ये सिंगल पण आहे, डबल पण आहे, पण रेझोनन्स असल्यामुळे ऍव्हरेज बनतो 138 किंवा 139 पिकोमीटर. पॉज करून लिहून घ्या सर्व हे. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ ओव्हरलॅप इज इन्व्हॉल्व्ड इन फॉर्मेशन ऑफ CH बॉन्ड इन इथीन मॉलिक्यूल? इथीन म्हणजे तुम्हाला माहिती आहे C2H4. कोणताही एक CH बॉन्ड घ्या, त्याच्या फॉर्मेशन मध्ये कोणते ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झाले. समजा आपण हे 2 घेतले, कार्बनने डबल बॉन्ड बनवला, हायब्रिडायझेशन sp2, आणि हायड्रोजनचं कोणतं ऑर्बिटल असणार आहे? 1s1 इलेक्ट्रॉन असतो, सो तोच अनपेड आहे, 1s ऑर्बिटल, sp2s आन्सर आहे, sp2s. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, the electronic configuration of Be2 molecule according to MOT is beryllium,
एमओटी ड्रॉ करू बेरिलियमची 1s2 2s2. दुसरा बेरिलियम इकडे लिहायचा 1s2 2s2. त्याच्यानंतर हेच ऑर्बिटल्स तुम्हाला वरती लिहायचे असतात अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग एनर्जी. कमी एनर्जी कोणाची आहे 1s2. त्याच्यानंतर कोण असतो 2s2. 1s2 ची डायग्राम ड्रॉ करा 2 इलेक्ट्रॉन. 2s2 ची डायग्राम त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. इकडे पण 1s2 2 इलेक्ट्रॉन 2s2 2 इलेक्ट्रॉन. एमओटी सांगतं की ऍटॉमिक ऑर्बिटल जेव्हा ओव्हरलॅप करतात मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात. एक वरती असेल एक खाली असेल, खाली एक वरती. यांचं इलेक्ट्रॉनचं फिलिंग करण्यापूर्वी यांची नावं लिहून घेऊ. हा पण 1sच आहे, हा पण 1sच आहे. हा 2s आहे तर हा पण 2s आहे. जो खाली असतो तो बॉन्डिंग सिग्मा, वरती असतो तो अँटी बॉन्डिंग सिग्मा स्टार. जो खाली असतो तो सिग्मा, जो वरती असतो तो सिग्मा स्टार. हे नावं फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ऍटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात, लोअर एनर्जी वाले असतात बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि हायर एनर्जी वाले असतात अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. एनर्जी कमी आहे सो आहे बॉन्डिंग आणि एनर्जी जास्त असेल तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सोबत हे पण लक्षात ठेवा बॉन्डिंगला नॉर्मल लिहायचं सिग्मा, पण अँटी बॉन्डिंग असेल तर सिग्मा स्टार. बाकी नावं ऍज इट इज आहे. इलेक्ट्रॉनचं फिलिंग करा 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यात 1 2 3 4. इकडे 1 2 तिकडे 3 4 1 2 3 4. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन फिल करतो ऑलमोस्ट फुल फिलिंग करत जायचंय हंट्स रूल वापरून. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन विचारली आहे आपल्याला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजे कोणामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते लिहायचं. स्टार्ट फ्रॉम बेस. पहिला आपल्याला दिसतो सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. वरती आपल्याला दिसतं सिग्मा स्टार 1s मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यावरती सिग्मा 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यावरती सिग्मा स्टार 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सो दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ BE2 अकॉर्डिंग टू MOT. MOT मध्ये जे फिल केलं तसे इलेक्ट्रॉन्स भरायचे. 2 ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये करेक्ट दिसतील. सिग्मा 1s2 सिग्मा 1s2 आपला पण सिग्मा 1s2. सिग्मा स्टार 1s2 इकडे पण सिग्मा स्टार 1s2 आपला पण सिग्मा स्टार 1s2. सिग्मा 2s2 सिग्मा 2s2 सिग्मा 2s2. सिग्मा स्टार 2s2 सिग्मा स्टार 2s2 सिग्मा स्टार 2s2. सो आपल्या आन्सर सोबत एक्झॅक्टली ऑप्शन नंबर बी पण मॅच करतोय आणि डी पण मॅच करतोय. कोणताही एक टिक करा. ऑप्शन नंबर डी. पाहून घ्या एकदा काय काय केलेलं आहे. तुम्हाला त्यांची नावं व्यवस्थित लिहिता आली पाहिजेत. जे काही डाऊट असतील तर आत्ताच नोट करा आणि क्लासरूम लेक्चरमध्ये तुम्ही विचारू शकता. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डायपोल मोमेंट ऑफ HCl मॉलिक्यूल. आपल्याला सर्व बाकीच्या HCl बद्दलच्या गोष्टी माहिती आहे. जसे की वी नो HCl हॅव कोव्हॅलंट बॉन्ड इन इट. हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह, क्लोरीनवर पार्शल निगेटिव्ह. डायपोल आला की त्याची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह द्यायची आहे. डायपोल इज डिनोटेड बाय म्यू अँड म्यूचा फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इनटू डिस्टन्स बिटवीन द चार्जेस. Q म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, R म्हणजे डिस्टन्स बिटवीन द चार्जेस. याचं युनिट माहिती आपल्याला, त्याचं युनिट असतं D बार. पण या सगळ्यामध्ये याची व्हॅल्यू टेक्स्टबुक मध्ये दिली आहे आणि ती ऍज इट इज लर्न करायची आहे. ना Q दिलाय ना R दिलाय, डायरेक्टली व्हॅल्यू लर्न करायला सांगितली आहे 1.03 dB. ठीक आहे. सो डायरेक्ट लर्न करायची आहे, त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. टोटल नंबर ऑफ लोन पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन ऑन ऑक्सिजन atoms इन कार्बन डायऑक्साइड. स्पेलिंग चुकलेलं आहे ते. कार्बन डायऑक्साइड मध्ये जो ऑक्सिजन ऍटम आहे त्याच्यावरती किती लोन पेयर आहेत. CO2 चं स्ट्रक्चर कसं असतं लिनियर. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन जेव्हा 2 बॉन्ड बनवतो त्याच्याकडे 2 लोन पेयर असतात.
ऑक्सिजन जेव्हा 2 बॉन्ड बनवतो त्याच्याकडे 2 लोन पेअर असतात. सो टोटल नंबर ऑफ लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन ऑन ऑक्सिजन ऍटम्स म्हणजे दोन्हीवरच्या विचारलेत 1 2 3 4. ऑप्शन नंबर सी. ऑक्सिजनची नॉर्मल टेंडन्सी आहे 2 बॉन्ड बनवणं आणि त्याच्याकडे 2 लोन पेअर असतात. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. वाय इज बॉन्ड ऑर्डर ऑफ बेरिलियम मॉलिक्यूल 0? बेरिलियम वरती क्वेश्चन विचारलाय. या परत त्याच स्क्रीनवर. आता बेरिलियमची एमओटी इथे ऑलरेडी आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. बॉन्ड ऑर्डर फाइंड करायची असेल बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 3 4. अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 2 3 4. सो बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले म्हणून तर आन्सर 0 आलं. 4 - 4 0. 0/2 0. सो बेरिलियमची बॉन्ड ऑर्डर 0 येण्याचं रिझन आहे त्याचे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इक्वल झालेले आहेत. सो असा ऑप्शन शोधायचा आपल्याला. Why bond order of Be2 molecule is 0? Because number of bonding electrons is equals to number of anti-bonding electrons. Next question. What is bond order of Be2 molecule? Repeat तोच क्वेश्चन आहे. Be2 ची एमओटी ड्रॉ केली तिथून विचारलं बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती अँटी बॉन्डिंग किती 4 4. 4 - 4 0. बॉन्ड ऑर्डर 0. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 15. Which of the following has intramolecular hydrogen bonding? Intramolecular hydrogen bonding मध्ये एक्झाम्पल मी डायरेक्ट नोटबुक मध्ये लिहून दिलं असेल. ऑर्थो नायट्रोफिनॉल. खूप स्टार्टिंगचं लेक्चर होतं हे. नायट्रो NO2 स्ट्रक्चर कसं असतं त्याचं N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. ऍक्च्युअल मध्ये आपण त्याला फास्ट काढलं तर असंच काढणार आहे. बेन्झीन त्याच्यावरती NO2 नायट्रो आणि ऑर्थो म्हणजे त्याच्या ऑर्थो पोझिशनला काय पाहिजे OH. सो आता फिनॉल मी ड्रॉ करते O आणि H. नायट्रोचं स्ट्रक्चर थोडंसं एक्सपांड केलं N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. नायट्रोचा ऑक्सिजन त्याच्याच ऍडजेसंट हायड्रोजन सोबत इंटरॅक्शन करतो. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन and negatively charged electronegative atoms such as FON of the same molecule is called as intramolecular hydrogen bonding. Option number C. आणि अजून एक एक्झाम्पल येऊ शकतं तुम्हाला दॅट इज इथिलीन ग्लायकॉल CH2 CH2 OH OH. स्वतःचाच हायड्रोजन स्वतःच्याच मॉलिक्यूल मधल्या निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन सोबत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो. ठीक आहे. सो 2 मॉलिक्युल्सचे एक्झाम्पल्स आहेत. लक्षात ठेवा इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं तर ऑर्थो नायट्रोफिनॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल हे लिहिलेले आपण नोटबुक मध्ये रीड करा व्यवस्थित. इथिलीन ग्लायकॉल. ओके. स्क्रीनशॉट करत चला. थोडंसं पॉज करायचं आणि स्क्रीनशॉट करत जायचं आणि लिहून काढायचं. मेन फक्त स्क्रीनशॉट नाही करायचं लिहून काढायचं. क्वेश्चन नंबर 16. द HNH बॉन्ड अँगल इन NH3 इज. NH3 चा बॉन्ड अँगल लर्न झालाय आपल्याला. सगळ्यांचे एकदा लिहून घेऊ. मिथेनचा काय असतो तुम्ही मनात म्हटला पाहिजे किंवा जोरात म्हणा जर पेरेंट्स असतील तर, म्हणजे पेरेंट्सना समजेल की तुम्ही म्हणणारा आन्सर आणि मी बोर्डवर लिहिलेला आन्सर सेम आहे. मिथेनचा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. वॉटरचा बॉन्ड अँगल चला सांगा पटकन 104 डिग्री 35 मिनिट्स. मिनिट्स इज लाईक कॉम्प्लिमेंटरी. नाही पाठ केलं तरी चालेल. काही बुक 34 लिहितात, काही बुक 18 लिहितात, काही बुक 35 लिहितात. आपण 104 डिग्रीवर लक्ष ठेवायचं आहे. अमोनियाचं किती असणार आहे 107 डिग्री 18 मिनिट्स. BF3चं किती असणार आहे बॉन्ड अँगल 120 डिग्री. CO2 चं किती असणार आहे बॉन्ड अँगल 180 डिग्री. आपल्याला विचारलंय अमोनिया, डायरेक्ट टिक केलं आपण 107 डिग्री. आणि असंही नाहीये की किती व्हॅल्यूज लर्न करायच्या मॅम. आपण याचं एक्सप्लेनेशन थेरी लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. का मिथेनचा बॉन्ड अँगल 109 आहे कारण तो टेट्राहेड्रल आहे.
अमोनियाचा का 107 आहे? कारण त्याच्यावरती एक लोन पेर आहे. वॉटरचा का 104 आहे? कारण त्याच्यावर 2 लोन पेर आहेत. CO2 का 180 आहे? कारण तो लिनियर आहे. BF3 का 120 आहे? कारण की तो ट्रायगोनल प्लेनार आहे. सो प्रत्येकाला रिझन तर आहेच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट पोलार मॉलिक्युलर सॉलिड? पोलार आहे की नॉन पोलार ओळखायचं आहे. CH4 आपलं वाक्य ठरलेलं आहे. जो बॉन्ड कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये आहे तो कसा असणार आहे? नॉन पोलार. तुम्ही फक्त लेक्चर अटेंड केले तरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स माझ्या वाक्यांवरती सुटतात. फक्त लक्ष पाहिजे. ठरवलंय की नाही आपण कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड असेल तर नॉन पोलार. SO2 स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. सल्फर वरती एक लोन पेअर आणि इथे काय आहे? डबल बॉन्ड ओ. बेंट यांचे डायपोल एकमेकाला कट करत नाहीत. As no dipole moment cuts each other, म्हणजेच dipole moment is not equals to 0, hence it is polar. Similarly H2S हायड्रोजन सल्फाइड तो पण त्याच्यासारखंच आहे. ठीक आहे. बेंड स्ट्रक्चर. HCl आताच व्हॅल्यू पाठ केली आहे 1.03 dB. म्हणजे हे सगळे पोलार आहेत. नॉन पोलार फक्त एकच होता, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, question number 18. If Q is the magnitude of charge and R is the distance between the centers of positive and negative charge, dipole moment is given by, थोड्या वेळापूर्वीच लिहिलेलं, Q into R d by. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. इफ 1s एक S and 3p 3p घेतले, कोणते 3p असणार आहेत? PX, PY, PZ take part in hybridization. Number of hybrid orbitals form. जेवढे atomic orbitals mix होतात तेवढेच hybrid orbitals बनतात. So option will be 4. Option number C. एक S आणि 2 P आले तर sp2 म्हणजे 3 hybrid orbital तयार झाले. एक S एक P आला त्याचा अर्थ 2 sp hybrid orbital तयार झालं. जेवढे अटॉमिक ऑर्बिटल्स येत आहेत जसे की ते 4 आलेत 1 2 3 4 तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. सगळे असे दिसणार आहेत 1 2 3 4. अरेंज कसे होणार आहेत? 3 4 टेट्राहेड्रल. क्वेश्चन नंबर 20. विच टाइप ऑफ ओव्हरलॅप इज इन्वॉल्व्ड इन फॉर्मेशन ऑफ OH बॉन्ड इन वॉटर मॉलिक्यूल? वॉटर पण माहिती आहे तुम्हाला, बेंट जॉमेट्री आहे त्याची, बेंट शेप आहे त्याचा. OH बॉन्डचा ओव्हरलॅपिंग विचारलेला आहे. हा जो ऑक्सिजन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे, नो डाऊट. 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर 4 म्हणजे sp3. आणि जो हायड्रोजन आहे तो तर 1s त्याचं ऑर्बिटल इनकम्प्लीट असतं, 1 अनपेड इलेक्ट्रॉन असतो. सो 1s आणि sp3 ओव्हरलॅप करणार आहे. sp3 आणि S 1 आहे म्हणून तिथे लिहिलेलं नाही. sp3s. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 21. व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन रिझल्ट्स इन टेट्राहेड्रल जॉमेट्री? हायब्रिडायझेशन जेव्हा शिकवलं तेव्हाच म्हटलेलं sp3 असेल तर त्याला काय म्हणतात? टेट्राहेड्रल जॉमेट्री. sp2 असेल तर त्याला म्हणतात ट्रायगोनल प्लेनार. sp असेल तर इट इज कॉल्ड ॲज लिनियर. dsp2 असेल तर इट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर प्लेनार. नेक्स्ट इयर जाऊन शिकाल स्क्वेअर प्लेनार बद्दल, ह्या वर्षी नाही. स्क्वेअर प्लेनार. टेट्राहेड्रल असेल तर sp3. क्वेश्चन नंबर 22. इन विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल्स 2 pi bonds are present? 2 pi bond. C2H6 this is alkene. CnH2n plus 2. C2H4 this is alkene. C3H6 again alkene. C2H2 alkyne acetylene. C2H2 एक बॉन्ड असतो त्याला सिग्मा म्हणायचं असतं. सो दिस इज सिग्मा, दिस इज सिग्मा, दिस इज सिग्मा. आणि सिग्मा सोडून जे वरती बनलेले आहेत रिपीट दॅट इज पाय. सो 2 पाय बॉन्ड कोणामध्ये प्रेझेंट असणार आहेत? अल्काइन मध्ये म्हणजेच ऍसिटिलीन मध्ये. नेक्स्ट 23. व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज प्रेझेंट इन PCl5?
रफ स्केच सोबत शिकवते. सेंटरला फॉस्फरस आहे, तर त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. त्या पाचही जणांनी बॉन्ड बनवलाय. 1 2 3 4 5 क्लोरीन आले. सो पहिल्यांदा हायब्रिडायझेशन फाइंड करायचं. लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. सगळे तर बॉन्डच बनलेत, लोन पेअर काही उरलीच नाही, मग 0. बॉन्ड किती बनलेत? 5. आन्सर काय आलं? 5. बघा काय केलं, जो मॉलिक्यूल दिलाय त्यांचा सेंटर घ्यायचा फॉस्फरस. त्याचा अटॉमिक नंबर आहे 15 285. आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे आणि 5 क्लोरीन आले. 1 2 3 4 5. सो लोन पेअर 0 आणि बॉन्ड पेअर झाले 5. ऍड केलं, त्याचे 2 तुकडे करायचे. इकडे ऑलवेज 2 लिहायचं आणि उरलेला पार्ट इथे. 3चा अर्थ असतो ट्रायगोनल. 3 म्हणजे ट्रायगोनल, 2 म्हणजे बाय, आणि बाय काय असतं पुढे? पिरॅमिडल. सो आन्सर इज ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आपल्याला विचारलेलं हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कसं लिहितो 5 साठी? S 3P 1D. टोटल 5 ऑर्बिटल आणायचे. 1S PX PY PZ. PZ संपले P म्हणून D आला. sp3D. जॉमेट्री विचारली असती तर ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. sp3D. ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 24. According to molecular orbital theory, anti-bonding molecular orbitals of O2 contain. आता O2 ची MOT डायग्राम ड्रॉ करावी लागेल आणि अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स हे फाइंड करायचे. जर तुम्ही खूप वेळ डायग्राम प्रॅक्टिस केली तर ती नंतर इथे फिट होऊन जाते आणि डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही लागत. हा क्वेश्चन मी त्या स्टुडंटसाठी परत सॉल्व्ह करते की ज्यांना MOT मध्येच डाऊट आहे. जेव्हा तुम्हाला O2 ची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करायला सांगतात, दोन्ही साईडला ऑक्सिजन लिहून घ्यायचा आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन. 1s2 2s2 2p. किती असणार आहे? अटॉमिक नंबर 8 आहे याचा. सो इथे 4 झाले, उरलेत किती अजून? 4. 2p4. इकडे सेम कॉपी करून घ्या. 1s2 2s2 2p4. आता जशी बेरिलियमची डायग्राम ड्रॉ करताना सांगितलं, जे इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन तुम्ही इथे लिहिताय इन हॉरिझॉन्टल मॅनर, तेच व्हर्टिकल मॅनर मध्ये लिहायचंय. 1s2 अँड 1s2 म्हणजे एक बॉक्स, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. इकडे परत लिहा 1s2, एक बॉक्स त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. 2 अटॉमिक ऑर्बिटल्स जेव्हा ओव्हरलॅप करतात, 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात. एक खाली बनेल, एक वरती बनेल. जे खाली बनतं त्यालाच आपण काय नाव देतो? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि जे वरती आहे तो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे जे इलेक्ट्रॉन्स तुम्ही इकडे इकडे फिल केलेत 1 2 3 4, तेच हर्ट्झ रूलच्या अकॉर्डिंग इकडे फिल करायचे. MOT मध्ये 4 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. 1s2 1s2 2 + 2 4. इथे पण 4 भरा. 1 2 वरती जाऊन 3 परत 4. हा झाला 1s2 चा डायग्राम. सिमिलरली असणार आहे 2s2. 1s2 झाला, आता कोण आहे? 2s2. इकडे लिहायचं 2s2, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. इकडे लिहायचं 2s2, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. परत 2 अटॉमिक ऑर्बिटल्स जेव्हा ओव्हरलॅप करतात, 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनवतात. खाली असतात बॉन्डिंग, वरती असतात अँटी बॉन्डिंग. ते पण लिहून घेते मी. खाली जे आहेत त्यांना काय म्हणतात? BMO बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. वरती जे आहेत ते ABMO अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अगेन आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत, ते फिल करा. 1 2 3 4. नेक्स्ट काय फिल करायचंय आता आपल्याला? 2p4. 2p4. p म्हणजे 3 ऑर्बिटल असतात, त्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4th करेल पेरिंग. इकडे पण 3 ऑर्बिटल 2p4, 4 इलेक्ट्रॉन, 3 पर्यंत हाफ फिल्ड, 4था करेल पेर. 3 मॉलिक्युलर ऑर्बिटल जेव्हा ओव्हरलॅप करतील, इकडचे 3 तिकडचे 3, 6 झाले. सो 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार आहेत, पण एका लाईन मध्ये नाही. तर हिंट सांगितलेली, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजनला स्प्लिटिंग करायचं असतं 21-21. आणि सॉरी, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन नाही, बोरॉन कार्बन नायट्रोजनला. सो सॉरी, बोरॉन कार्बन अँड अप टू नायट्रोजन 21-21.
पण ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोन पुढे आलं तर काय करायचंय आपल्याला 12, 21. तुम्हाला समजेल 12, 21 काय. बघा इकडे लक्ष द्या फक्त. 12 म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही खाली येणार आहे एक बॉक्स घ्यायचा, एक, आणि परत खालीच तुम्हाला बनवायचे 2 बॉक्स. दिस इज 12. 1 बॉक्स, 2 बॉक्स, 1, 2, 12. वरती 21, दॅट इज 2 अँड देन 1. 12, 21 चं मिनिंग समजलं. 1, 2, 12, 2, 1, 21. आता या केसमध्ये तुम्हाला इकडे 4 तिकडे 4 टोटल 8 इलेक्ट्रॉन फिल करायचे. 1, 2 वरती घ्या, 3, 4, 5, 6, 7, 8. हंट्स रूल फॉलो करायचा फिल करताना. एक बॉक्स होता, दोन्ही इलेक्ट्रॉन्स फिल केले, वरती गेलो, 2 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आहेत, एक आणि मग पुढे भरायचा, हाफ फिल करून देन पेरिंग केलं. जे खाली दिसतात त्यालाच तुम्ही काय म्हणता, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि जे वरती येते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो टोटल अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे विचारलं. हे एक अँटी बॉन्डिंग आहे 2, हे अँटी बॉन्डिंग आहे 4, हे अँटी बॉन्डिंग आहे 6. So there are 6 electrons in anti-bonding molecular orbital of O2 in molecular orbital diagram. एकदा डायग्राम बघून घ्या. याच्यामध्ये मी कशी नावं द्यायची हे सांगितलेलं नाहीये कारण ते क्वेश्चन साठी गरजेचंच नाही. डायग्राम कशी ड्रॉ करायची, ऑक्सिजन पासून पुढे 12, 21 आणि नायट्रोजन पर्यंत 21, 21, 2, 1, 2, 1. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 25. Which of the following molecule does not obey octet rule? N2, NaCl, Cl2, SF6. पाहून समजलं काय SF6 कशाचं एक्झाम्पल होतं. सल्फर, त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, 1, 2, 3, 4, 5, 6, आणि तो 6 फ्लोरीन सोबत बॉन्ड बनवतोय. याचा अर्थ त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 12 इलेक्ट्रॉन असणार आहे. इट इज अन एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट. ऑप्शन नंबर डी. पण बाकीचे ऑप्शन्स बघून माइंड बी तुम्ही कन्फ्युज झाला असाल, ते कन्फ्युजन दूर करते. ऑप्शन नंबर ए आहे N2. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात, 1, 2, 3, 4, 5. त्यापैकी तो 3 बॉन्ड बनवतो आणि एक लोन पेअर ठेवतो. मग इकडेच लिहा 1, 2, 3 बॉन्ड बनवतो आणि एक असते त्याची लोन पेअर. सिमिलरली दुसरा नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतोय, 1, 2, 3, आणि उरलेले 2 असतात त्याच्या लोन पेअर मध्ये. हे 3 बॉन्ड बनवा, 1, 2, 3. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन किती, 1, 2, 3, 4, 5 बॉन्ड बनवल्यामुळे हे पण त्याचे 6, 7, 8. याच्या पण आउटर मोस्ट मध्ये 8 आहे, याच्या पण आउटर मोस्ट मध्ये 8. त्याच्यानंतर घ्या एक्झाम्पल क्लोरीनचं. क्लोरीनचा एटॉमिक नंबर आहे 287. दुसरा क्लोरीन 287. करेक्ट आहे. मग ते इलेक्ट्रॉन्स त्यांचे शेअर करणार आहेत. 7 इलेक्ट्रॉन्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. क्लोरीन 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एक बॉन्ड बनवतात. हा 7 त्यातला एक घेतो, हे 7 ह्यातला एक घेतो, दोघांचंही ऑक्टेट कम्प्लीट. NaCl, सोडियम त्याच्या +1 स्टेट मध्ये असतो म्हणजे 2,8, आणि क्लोरीन त्याच्या मायनस स्टेट मध्ये असतो म्हणजे 2,8,8. समजलं. सो त्याचं पण ऑक्टेट कम्प्लीट आहे. ऑप्शन नंबर डी करेक्ट होता. आता हे 25 क्वेश्चन्स इथे थोडंसं थांबू. आता आपण 44 क्वेश्चन्स आहेत टोटल. 25 क्वेश्चन झालेले आहेत. उरलेले क्वेश्चन्स नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला फार डिटेल मध्ये करायचं आहे. कसाही कुठूनही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपण त्याच्यासाठी प्रॉपरली प्रिपेअर्ड पाहिजे. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.